हॅलो एव्हरीवन. 90% लोक मनी मॅनिफेस्टेशन करतात, पण तरीही त्यांच्या आयुष्यात पैसा हा अट्रॅक्ट होत नाही, कारण ते काही चुका करत असतात. आणि जर त्या चुका करत आहेत तर कधीही मनी मॅनिफेस्टेशन वर्क करणार नाही, काम करणार नाही. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचबद्दल सांगणार आहे की मनी मॅनिफेस्टेशन करत असताना कुठल्या चुका टाळल्या पाहिजे, जेणेकरून आपण मनी मॅनिफेस्टेशन करू शकू. नमस्कार, मी त्रिशिला, मनी मॅनिफेस्टेशन कोच, आणि आज तुम्ही बघत आहात त्रिशिला युनिवर्स चॅनलवर मनी मॅनिफेस्टेशन कशा पद्धतीने वर्क करायला पाहिजे. ठीक आहे, तर कुठल्या अशा गोष्टी आहेत की ज्या अडथळा येत आहेत, तर आपण त्या कुठल्या मोठ्या गोष्टी आहेत हेच आज आपण इथे जाणूनसुद्धा घेणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे निगेटिव्ह बिलीव. निगेटिव्ह बिलीव म्हणजेच आपण नकारात्मक एक विश्वास धरून ठेवलेला असतो. ते आपल्या पूर्वजांपासून म्हणजे आजी आजोबापासून आलेलं असतं, किंवा आपल्याला आई वडील बहीण भाऊ किंवा समाजातील लोक आपल्याला ते विचार देत असतात. तर ते विचार कुठले, निगेटिव्ह बिलीव्स कुठले? मग खूप लोक आपण अफर्मेशन करत असतात, आणि त्या फिलिंग्स नसलेल्या अफर्मेशनसुद्धा असतात. ह्यासुद्धा आपण समोर बघणार आहोत. तर आपण निगेटिव्ह बिलीव्स कशा पद्धतीने आपल्याला ती रिप्रोग्रामिंग केली जाते की पैसा हा झाडाला लागत नाही, पैसा माझ्याकडे तर येतो पण तो टिकत नाही, पैसा कमवणं हा खूप कठीण आहे, असे निगेटिव्ह बिलीव्स असतात. तर ते निगेटिव्ह बिलीव्स आपल्याला काढून टाकायचे आहेत. तर ते कशा पद्धतीने काढतात हे सुद्धा आपण पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर आपल्याला कुठल्या चुका होत आहेत हे जाणून घेणं मस्ट आहे, राईट? तर आता आपण बघत आहोत की 5 अशा कुठल्या चुका आहेत. काही चुका आपण करतो, त्याच कारणाने मनी मॅनिफेस्टेशन काम करत नाही. तर पहिली गोष्ट आहे निगेटिव्ह बिलीव्स, की आतून आपण फील करत असतो की माझ्याकडे पैसा नाही, पैसा टिकत नाही, पैसा सहजतेने माझ्याकडे येत नाही, पैसा काय झाडाला लागतो का, अशा पद्धतीने. कारण सबकॉन्शियस माइंड आपला खरा विश्वास हा ऐकत असतो, आणि त्याच प्रकारची एनर्जी आणि रियालिटी आपण सत्यामध्ये ते येत असते. आपण म्हणतो ना, कुठलीही गोष्ट दोनदा क्रिएट होते. ती कुठली गोष्ट एक माइंडमध्ये क्रिएट होते, म्हणजे आपल्या आतमध्ये, नंतर ती वास्तव्यात येत असते. तर अगदी त्याच पद्धतीने मनी मॅनिफेस्टेशन वर्क करत असते, काम करत असते. जर हे निगेटिव्ह बिलीफ्स तुमच्यामध्ये असतील तर ते पहिले काढून टाका आणि तुम्हाला पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करायला स्टार्ट करा. दुसरी गोष्ट आहे फिलिंग नसलेली अफर्मेशन. फिलिंग नसलेली अफर्मेशन म्हणजे त्यामध्ये तुमच्या भावना आणि विश्वास जर नसेल तर ती अफर्मेशनसुद्धा काम करत नाही. आणि दुसरी मोठी चूक म्हणजेच तीच आहे की अफर्मेशन आपण फक्त वरून म्हणतो, फक्त भावना आपल्या त्यामध्ये नसतात, किंवा त्यामध्ये आपल्या भावना नसतील म्हणजे फिलिंग नसतील, तर सबकॉन्शियस माइंड देखील ते ॲक्सेप्ट करू शकत नाही. आणि मॅनिफेस्टेशन करत असताना शब्दांपेक्षा जास्त ह्या आपल्या फिलिंग असतात, आणि फिलिंग म्हणजेच भावना खूप पॉवरफुल असते. त्यानंतर डाऊट म्हणजेच त्याला आपण म्हणूया की एखादा याच्याबद्दल शंका निर्माण करणे, ही तिसरी खूप मोठी गोष्ट आहे. जर आपण मनी मॅनिफेस्टेशन करत आहोत तर त्यामध्ये आपल्याला ह्या चुका टाळायला पाहिजे. आणि जेव्हा विचार आपण करतात की मनी मॅनिफेस्टेशनबद्दल आपण अफर्मेशन करत आहात, फिलिंग्स क्रिएट करत आहात, किंवा पुन्हा कुठले बिलीव्स निगेटिव्ह, तुम्ही आता जे निगेटिव्ह बिलीव्ह सांगितलेले आहेत त्याला पॉझिटिव्ह करत आहात, पण त्यावर जर शंका घेत असणार तर ते सुद्धा करणार नाही. सबकॉन्शियस माइंड त्याला ॲक्सेप्ट करत नाही. डाऊट आपली व्हायब्रेशन हे कमी करत असतो, आणि आपलं मॅनिफेस्टेशन तिथे स्लो होतं. आणि त्यानंतर आहे आपली चौथी गोष्ट कन्सिस्टन्सी. मनी मॅनिफेस्टेशन करत असताना किंवा तुम्ही कुठलीही जरी प्रॅक्टिस करत असताना आणि कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल तर आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवणे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला कुठलीही गोष्ट अट्रॅक्ट करायची असेल तर डेली रूटीनमध्ये ते करणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला एक उदाहरण सांगेल की एखादी जाड व्यक्ती आहे, म्हणजे खूप वजन असलेली व्यक्ती आहे, आणि ती जिममध्ये जाते, तर 1, 2, 3, 4 दिवस जरी गेली तरी तिचं वजन काही कमी होणार नाही. पण जर ती लगातार
30 डेज 60 डेज जर गेली तर तिचं वजन हे मेंटेनमध्ये येऊ शकतं, कारण ते कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे. आणि मनी मॅनिफेस्टेशन असो किंवा कुठलंही मॅनिफेस्टेशन करत आहात तर डेली प्रॅक्टिस हे गरजेची आहे. आणि सबकॉन्शियस माइंड त्यामुळेच रिप्रोग्राम होत असतो, आणि जेव्हा सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम होतो, डेली प्रॅक्टिस करतो, तर रिझल्ट हे सक्सेस देत असते. त्यानंतर आहे ग्रॅटिट्यूड. जर तुम्ही 5वी गोष्ट ग्रॅटिट्यूड केली नाही तर सुद्धा ते कार्य करणार नाही, आपलं मॅनिफेस्टेशन वर्क करणार नाही. आणि जेव्हा आपण आधीपासून ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत, म्हणजेच आपण आपल्याकडे असणाऱ्या पैशासाठी जर आपण ग्रॅटिट्यूड दिलो, मनापासून धन्यवाद दिलं, तर युनिवर्ससुद्धा आपल्याला अबंडन्स जे आहे ते अट्रॅक्ट करू शकते, म्हणजेच आपल्याकडे अट्रॅक्ट होते. म्हणून म्हटलं जाते की डेली ग्रॅटिट्यूड करा, फिलिंग्स असलेल्या अफर्मेशन करा, कन्सिस्टन्सी ठेवा. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करतं यामध्ये. तर तशाच पद्धतीने आपली शंका न घेता आपल्याला विश्वास ठेवायचा आहे. मला सांगा, जेव्हा तुम्ही एखादी फिट असलेली व्यक्ती बघता आणि तेव्हा आपण जेव्हा आपल्यासमोर फिट, फाईन, हॅपी, हेल्दी ती व्यक्ती आहे, आपण त्यावर शंका घेतो का? नाही घेत. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही वरून अशी अफर्मेशन देत आहात की मी हेल्दी आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी पॉवरफुल आहे. तर आणि आतून तुमच्या चाललेला आहे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, तुमच्या कॉन्शियस माइंडमध्ये, आणि तुम्ही तसंच फीलसुद्धा करत आहात. म्हणजे त्यामध्ये भावना आहेत की तुम्ही आजारी आहात, मी आजारी आहे, अशा पद्धतीच्या भावना जर तुम्हाला असणार तर शरीर काय ऐकतं, सबकॉन्शियस माइंड काय, कशावर विश्वास ठेवणार? की आतून तुम्ही जे फील करत आहात की मी आजारी आहे, तर तेच सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतं की आतून आजारी आहे असं ते फील करत आहे. त्यामुळे तशाच एनर्जी, म्हणजेच आजारी असल्याच्या भावना आल्यामुळे तेच मॅनिफेस्टेशन होत असतं. म्हणून तुम्हाला ह्या उदाहरण यासाठीच दिलं आहे तुम्हाला की समजायला हवं की आपल्याला कशा पद्धतीने वर्क करायचं आहे. तर आता सुद्धा जे काही तुमच्याकडे मनी आहेत, पैसे आहेत, त्यासाठी ग्रॅटिट्यूड द्या, कन्सिस्टंट ठेवा, डाऊट घ्या नको, आणि अफर्मेशन जे आहे त्या फिलिंगनी बनवा. तर तुमचं मनी मॅनिफेस्टेशन हे काम करू शकतं. आणि 90% लोक हे चुका करतात आणि त्यांच्याकडे पैसा हा येत नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या जर चुका टाळल्या तर तुम्ही पैशाला सहज अट्रॅक्ट करू शकता. आणि जर तुम्हाला मनी मॅनिफेस्टेशन आपण कंटिन्यू आता यामध्ये व्हिडिओ येणार आहेत, आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायचं असेल की कशा पद्धतीने कार्य केलं आणि काय काय केलं तर आपल्याकडे मनी अट्रॅक्ट होतील सहज पद्धतीने, तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ सेंड करा. आणि मॅनिफेस्टेशन जर तुम्हाला शिकायचं असेल तर ह्या व्हिडिओवर कमेंट करा मनी, आणि आपण नेक्स्ट सिरीज घेऊनच येणार आहोत. रेग्युलर आपले व्हिडिओ येणार आहेत, आणि त्यामुळे ह्या व्हिडिओवर जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. गॉड ब्लेस यू.